तू खुश आहे ना माझ्यासोबत? खुश आहे का नसेल? म्हणजे असं बोर वगैरे होत नाही ना? नाही रे बाबा, नाही होत. बरं बाय द वे, तुझं ऑफिसचं काम कधी संपणार आहे? अगं मला जावं लागलं उद्या ऑफिसला. 8 दिवस झालेत आपण इथंच आहे, कुठं बाहेर गेलो नाही, काही नाही. एवढंच तुला लोड होत असेल तर लग्न करून टाक ना. किती दिवस असं लिव्हिंग मध्ये राहणार आहेस? हे बघ, मी काही लग्न करणार नाही. तू आहे ना माझ्यासोबत, मला काय गरज आहे लग्नाची? तू राहशील का सोबत माझ्यासोबत, म्हणजे आयुष्यभर? राईट. बरं ऐक ना, 31 डिसेंबर येतोय, आपण कुठं जायचं पार्टीला? कुठंतरी लांब जाऊ, मस्त पार्टी करू, एन्जॉय करू. हो, मला ना खूप इच्छा झाली यार पार्टी करायची. आपण खरंच जाऊयात, मस्त फिरूयात. हे बघ, लग्न आपलं झालेलं नाही अजून. लग्न नाही तोपर्यंत फुल एन्जॉय करून घ्यायचा, मस्त लाईफ जगायची. हा ते तर आहे बरं का. जाऊ आपण, तू टेन्शन नको घेऊ. हे बघ, तुला काही कमी जास्त पडत असेल ना मला सांग, मी तुला आणून देतो. बरं चालेल. जमतंय. बरं, ऑफिसला मला निघायचंय, तू पण आवरून घे आणि जा तू पण. हो, मला पण खूप ऑफिस वरून फोन येत आहेत. ठीक आहे, ठीक. चल मी जातो. चाल. हो, आणि लवकर येतो संध्याकाळी. ओके ओके चालेल. चल मी पण निघते. हो. कोण पाहिजे आपल्याला? तुझ्या आईला चुकल्या गाड्या. काय नाही ते सुहासकडे यायचं होतं मला. अच्छा, सुहास इथेच राहतो की? या ना आतमध्ये. नाही, तुमच्यावाला सुहास नाही, आमच्यावाला यागळा आहे. हे असं लुकडा आहे, ताराट केस. अच्छा, तो सुहास इथं. या सुहास, हे बघ तुला भेटायला कोणतरी आलंय. दादा, तू इकडं कस काय? ओ दादा, दादा या ना आतमध्ये. या दादा बस. अरे इकडं आपला बाजा घेऊन आलो होतो टेम्पोतून. म्हातारी म्हणली तुला खरवस घेऊन जा, गाय येली आपली, मग त्यासाठी चालतो. दादा बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी ना पाणी आणते. लका कामवाली एवढी हायफाय ठेवतात होय? हा, कामवाली नाही ती, मग मैत्रिणी माझी. असलं कुठं ना करतो इथं तू? तुला पोरं भेटा ना का दोस्ती करायला? पोरींची मैत्री करायला लागला का आता? अहो, ती चांगली मैत्रिणी वर्गातली माझ्या, म्हणजे अभ्यासाला येते का इथं? नाही, लिव्हिंग मध्ये राहतोय आम्ही सोबत. दादा हे घ्या पाणी. लिव्हिंग म्हणजे आईला इथं घरी, दुसरीकडे कुठं घरी घेऊन राहते काय? नाही, सोबतच राहतो आम्ही इथं, म्हणजे नवरा बायको सारखं, लग्न न करता. अरे लाज वाटते का तुला? हा, तरी मला वाटलंच होतं काहीतरी इथं आहे ना काळ बिर आहे म्हणून. माझ्या कानावर आलतं म्हणा, पण थोडीफार तुला अक्कल पाहिजे ना. असलं कुठं ना कायला करतो तू? पण काय झालं दादा? अरे काय झालं म्हणजे एवढा तू अंडे वालता तर मला सांगायचं ना, लग्न लावून दिलं असतं तुझं. माफ करा बरं का ताई, पण हे आपसलं वागणं मला बी पटत नाही. आणि तिच्या घरच्यांना माहिती आहे का? घरची काय म्हणते तिच्या? अहो, तिच्या घरच्याला माहितीये, ती 1-2 वेळेस येऊन पण गेलेत. तिच्या घरच्याला काय प्रॉब्लेम नाहीये. अरे देवा, अरे काय ही रीतीभाती पाडून ठेवले तुम्ही, लाजा वाटत नाही का? अरे तुम्हाला नाही निदान घरच्यांना तरी, आणि तिच्या घरचे काहीच बोलले नाही का? नाही. हे बघ, हे काय असलं मला पटलेलं नाही. आणि गावाकडे जर कळलं ना, तो अंडा शेण घालते तुझ्या बिन माझ्या बी. अरे काय बघ करून ठेवलेला का तू? हा, अरे परत स्त्री म्हणजे आपण आई सारखी मानतो, तिचं पाय धरतो आपण, आणि तू असलं होतं करायला लागला का इथं येऊन? अरे काय 4 पुस्तकं शिकली की तुमची डोकीच बिघडली बापार. पण तिला काही प्रॉब्लेम नाहीये, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि आजकाल तर चालतच ना दादा असं सगळं. अहो, जनावर उघडी हिंडात यात, आपल्याला काय अडचण नसती. उद्यापासून तुम्ही हिंडाता का उघडेरी रस्त्यावर? कोणालाच काय अडचण नाही. लाज असती, आबरू असती, संस्कार बिंस्कार का आहे का नाही आपल्या? एक काम कर, तुम्ही आता राहताय ना इथं आधीपासूनच, घरी गेलो की बोलून घेतो मी, लग्न करून टाका तुम्ही. नको, लग्न नाही करायचं. का? संगत राहताय तुम्ही, संगत खाताय पिताय उठताय बसताय. लग्न कराय काय झकमारी होती का तुम्हाला? म्हणजे सगळं पाहिजे पण लग्न नको. अरे ही कुठली पद्धत काढली तुम्ही? बरं, बघू लग्नाचं दादा 1-2 वर्षांनी. बघू नाही, तुला इथंच झापडीत उलटा पाडीन. आणि बरं का, तुमच्या घरच्यांशी बी बोलून घेतो मी.
काय असेल ना ते रीतीभातीप्रमाणे लग्न करून घ्या आणि मग राहा इथं कवर राहायचंय ते. मला तर अजिबात पटलेलं नाही तुझं असं वागणं. काय करायचं? ठीक आहे. बघू लग्नाचं करू. करू नाही करायचंच आहे काय. तुमच्या बी घरच्यांना बोलतो मी. अरे लका थोडंफार जरी तुम्ही असं समजून घ्यायला शिका, आपली ओळख टिकवा. ठीक आहे दादा, तू म्हणशील तसं करतो आम्ही लग्न. चला येतो मी. चहा चहा बी काय नको, हे घ्या पिसवाडी इथंच राहू द्या. ह्याच्यात आहे ते खाय प्यायचं तुमचं, आणि त्यांना बी द्या जरा, म्हणजे कळन आपल्या गावची ओळख. सॉरी बर का, ते खेड्यातलं येणार राहणार आहे माझे भाऊन ते, त्यामुळं त्यांना माहिती नाही या गोष्टी, त्यामुळे ते एवढे बोलले. इट्स ओके. ठीक आहे. त्यांचं पण काहीच नाही चुकलं ना. बरं बघू लग्नाचं करू. ठीक आहे ना, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर करू आपण लग्न. चालेल. चल. काय हो, मी जेव्हा पण तुम्हाला कॉल करते तेव्हा तुम्ही माझा फोन उचलत नाही का? असं करता तुम्ही? अगं मी ऑफिसमध्ये असतो ना, तुला माहिती आहे ना, दिवसभर मला कॉल करायला जमत नाही, पण सुट्टी झाल्यानंतर मी तुला पहिला कॉल करतो. अहो असं नसतं हो. तुम्हाला मी किती वेळा बोलते मला भेटा, एकदा तरी भेटा. हा, तुम्ही असं जर मला वेळ नाही दिला तर कसं होईन हो? अगं पण रोज नाही जमत ना भेटायला आपल्याला. आज सुट्टी होती, मी आलो नाही तुला भेटायला. बरं तू बोलवलं तर मला. अहो पण मी पण तुम्हाला असं नाही बोलते ना की उठून सुटून तुम्ही रोज मला भेटायला या. मी असं तर नाही बोलते ना, तुम्ही टाइम भेटल्यावर भेटायला या, मी पण म्हणतेय ना. अगं पण तू असं का बोलतीये? असं का बोलतेय? हे बघा, मी तुम्हाला डायरेक्टली बोलतेय. बघा, मला कुणाकडून अपेक्षा नाही येतो काय. तुम्ही माझे होणारे नवरदेव आहेत म्हणून मी तुमच्याकडून सगळ्या अपेक्षा ठेवते. आणि तुम्ही जर असं केलं, तुम्ही आत्ताच जर मला असा टाइम नाही दिला तर नंतरचं काय महत्व आहे हो? अगं हे बघ, जेव्हा मला वेळ भेटेल ना मी तुला वेळ देईल ना, पण कामामुळे शक्य होत नाही ग. तू समजून घे फक्त, माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. हो माहितीये मला तुम्ही ऑफिसमध्ये बिझी असता, पण आता जर तुम्ही एवढं बिझी राहिले, उद्याच्याला आपलं लग्न होईल त्यावेळेस काय करणार हो? हा, त्यावेळेस मी किती एकटी पडेल. हा, माझं एकटेपण मी कुणाला सांगणार? तसं काय होणार नाहीये. हे बघ, तू डोक्यात काही पण विचार नको आणू. बरं हे बघा, मला ते काय माहिती नाहीये. मी सरळ सरळ सांगते तुम्हाला, तुम्हाला टाइम देणं होत नाहीये ना, तर मला पण लग्न करणं नाही होणार. अगं असं काय बोलते तू? लग्न जमलंय आपलं, आता 10-12 दिवसात लग्न आहे. मला नाही करायचं हे लग्न. जो व्यक्ती मला टाइमच नाही देऊ शकत ना, त्या व्यक्तीसंग मला लग्नच नाही करायचंय. हे बघ, माझ्याकडून काय वेळ देणं शक्य होणार नाही, कारण मला खूप कामाचा लोड असतो. आणि तुला नसेल लग्न करायचं ना, ठीक आहे, आपण घरच्यांना सांगून टाकू. चालेल. बस. अरे अचानक आला तुम्ही, ते पण जोडीनं. दादा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल की मग. दादा, मी एक निर्णय घेतलाय. काय? मला हे लग्न नाही करायचंय. अगं काय बोलती तू? हा, आणि अचानक असं झालं तरी काय? निर्णय तुझ्या एकटीचा आहे की तुम्ही दोघांनी घेतलाय? दादा, मला सांग, आम्ही दोघांनी एकमेकाला वेळ द्यायला हवा की नाही? हा, एक मुलगी काय अपेक्षा करते की तिच्या नवऱ्याकडून तिला वेळ भेटला पाहिजे, बरोबर का नाही? ह्यांना मी जेव्हा पण फोन करते कधी माझा फोन उचलणार नाही. मी जेव्हा पण भेटायला बोलवते कधी मला भेटायला येणार नाही. आणि मला कारण सांगा की माझं ऑफिसचं काम असतं, हे काम असतं, ते काम असतं. मला सांगा दादा, मी कोणाकडून अपेक्षा करणार? ह्या सगळ्या ह्यांच्याकडूनच करणार ना. आणि बघा, मला वेळ जर नाही भेटला तर मी हे लग्न पण नाही करणार आहे. अहो पण मी मुद्दाम नाही करत, खरंच मला वेळ नसतो. ऑफिसमुळे आहे ना, मला कॉल करायला सुद्धा जमत नाही. पण जेव्हा सुट्टी होते ना माझी, जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी पहिला कॉल करतो तिला, पण ती समजूनच घेत नाही. मग काय म्हणणं काय तुझं? नाही करायचंय मला हे लग्न. का? तर वेळ देऊ शकत नाही, एवढंच ना? अगं मग बरोबर आहे की त्यांचं.
वेळ देऊ शकत नाही म्हणजे ते कामात असतात आणि आता वयच आहे त्यांचं काम करायचं. लग्नाच्या आधी तरुण वयात माणसाने काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, कामात गुंतून पडलं पाहिजे. आणि समज बरोबर आहे, मला सगळं मान्य आहे, काम केलं पाहिजे. पण जर मला सांगा, लग्नाच्या आधीच जर ह्यांनी मला वेळ नाही दिला तर लग्नाच्या नंतर काय वेळ देणार आहेत ते मला? मी तुला तेच सांगतोय, लग्नानंतरच्या अपेक्षा तू लग्नाच्या आधीच करू नको. अगं करतात येते, तू मला सांग, जर ते हे सगळं काम करत नसते, रिकाम टेकडे असते, आपण त्यांच्याशी तुझी सोयरीक केली असती का? कामात माणूस आहे, कामात व्यस्त असतो आणि कष्टाळू आहे, म्हणूनच आपण त्यांच्याशी तुझी सोयरीक केली ना. आणि मूळ सांगू का तुला याचं खरं कारण काय आहे? साखरपुडा झाला किंवा टिळ्याचा कार्यक्रम झाला की आता तुम्ही एकमेकांना मोबाईल गिफ्ट देता. नाही ठीक आहे, लग्नाआधी तुम्ही एकमेकांना ओळखून पण घेतलं पाहिजे, त्याला काय हरकत नाही माझी. पण तुम्ही वारंवार फोन करत बसणं, तू त्याला कायम फोन लावणार, ते फोनवरती तुझ्याशी बोलणार नाहीत, मग तुला वाटणार की ती मला वेळ देत नाही, मग तुमचं भेटणं होणार, भेटीतून तुमच्या अपेक्षा वाढत जाणार. आणि त्या सगळ्याचं मूळ येतं हा मोबाईल. लग्नाच्या आधीच तुम्हाला काही गरज पण नाही ना एकमेकांना वेळ देत बसण्याची. तू तुझ्या कामात लक्ष दे, ते जेवढे कामात व्यस्त आहे तेवढी तू कामात व्यस्त हो, काहीतरी करून दाखव त्यांच्यासारखं. पण आज तेवढ्या कमी वयात एका चांगल्या पोस्टवर अधिकारी आहेत, हे त्यांनी वेळेचा योग्य वापर केला म्हणूनच. वेळ तर ते तुला देणारच आहेत, पण ते लग्नानंतर. काय बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. माझं पण थोडंसं चुकलं बरं का, मी वेळ द्यायला पाहिजे थोडासा. शेवटी काय तुम्हाला सांगू का, लग्न म्हणजे प्रत्येकाने एकमेकाला सांभाळून घेणं. तुम्ही प्रत्येकाचा ताळमेळ घातला, योग्य वेळेचा योग्य वापर केला, तर मला नाही वाटत काय अडचणी येतील. आणि हां, तुझे हेच लहान मुलासारखे विचार आहे ना, आता बंद कर, थोडी मोठी हो. बरं झालं नशीब तुम्ही माझ्यापर्यंतच आला, आई बाबांपर्यंत गेला नाही. नाही दादा, चुकलंच, माझे विचार जरा चुकीचेच होते, मी समजून घ्यायला हवं होतं ना. ठीक आहे, करत जाईल मी कॉल. सॉरी. ठीक आहे. आणि हा, परत तुमची भांडण लग्नानंतर माझ्याकडे येऊ द्या, आधीच नाही. काय, चल जा आता, आले तर नाश्ता पाणी कर त्यांच्यासाठी. चाल, बस आता. बोल ना. तू बोल ना. काय बोलायचंय? बोल बोल. ती पूर्वा म्हणजे आपली जवळची मैत्रीण आहे ना सगळ्यांची, हा आहे की. ते लग्न जमलंय तिचं त्या सचिन बरोबर. हा, कसं आहे ते दिसायला? कसं आहे म्हणजे चांगलं आहे की. टकलंय ते, भदड आहे, असं पोटपुट आलेलं आहे. अरे असं वाटतंय असं भज आहे का काय एवढं फुगलेलं. जोडा शोभल का सांग बरं? हा, कुठं फिरायला गेले तर लोक काय म्हणते, नाव ठेवतील ना. आणि हिला बी अक्कल नको का रे, कसला पसंत केलाय का, ही कसली दिसायला भारी नाही, कसला पसंत केला डाबर आहे. अरे पण तिला किती हँडसम पोरग भेटला असतं, मला हे समजा ना. त्याच्या प्रेमात कस काय पडली बरं ती? अरे नोकरी म्हणून काय झालं? आपली पोरगी बी लय बावाट आहे रे, तिला कळतच नाही काय करावं कसं करावं ती. पण त्यांचा स्वभाव चांगला आहे म्हणून तिने निवड केली त्यांची. स्वभावाला काय चाटायचं का त्या? त्याचं काय करायचंय, माणसाचं बाह्य रूप बघ, किती भंगार दिसतंय ते. किती भारी दिसायला पूर्वा, गोरी. मग? ते कसं आहे काळ, मग? ते असं बाहेर कुठे गेले ना ते कसं वाटेल माहितीये का, असं बताशा जवळ कोळसा ठेवल्यासारखं वाटेल. मला डायरेक्ट डोळ्यासमोर दिसलं. पण त्याला नाव ठेवून काय उपयोग आहे सांग बरं? ती आपली बी पोरगी खराब आहे ना ही. मग हिला कळायला पाहिजे ना. मग हिला का ही नुसती उधाळ्यावानी कधी न मिळून गटगट गिळलं असं करायला लागली. पहिली गोष्ट ना, तुम्ही तुमचं बघा, तिचं नका बघू. हा पण आम्हाला ते बघ, आता आपल्याला वाटलं म्हणून बोललो. अजून नाव ठेवायचे होते आपल्याला, ते उठून गेली. जाऊ द्या, बरं दे. राग आला तिला पण. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, चल मरते, चल उठ. चल. काय ग, आलीस तू? ये बस. हा, काय झालं? आता कसं सांगू बाई तुला मी, आपलेच मित्र असून किती घाण करतेत. का बरं ग? अगं तो सुहास नाही का, हा, तो लय वाईट साईड बोलत होता तुला. कुणाला? मला? हा, तुला बी. आणि तुझं लग्न नाही ठरलं का हा. सचिन जिजू सोबत, त्यांना पण. का, काय म्हणत होत? ते म्हणत होते की नाही का, पूर्वाची किती निवड चुकलीये, कसा ढोळाय तो, जाड आहे, टाकलाय.
केस नाही, मधूनच टकलं पडलंय त्याला, पोटपार पुढं आलंय आणि ही चॉईस आहे पूर्वाची अशी, असं बोलत होते ते. आणि कुठं पण बाहेर फिरायला गेली ना तू तर सगळे नावं ठेवतील तुला की काय पूर्वाची चॉईस आहे ही अशी, कसा जाडा केलाय हिनी, कोळशासारखा, हिचा रंग कसा त्याचा रंग कसा, इतकं घाणघाण बोलत होते ना, मला बोलूशी बी नाही वाटत आहे तुला. बरं थांब तू, मीच बघते आता. अगं काय रे सुहास, काय बोलत होतास तू माझ्याबद्दल? कधी? कधी? मला मानसीने आहे ना सगळं सांगितलंय, तू माझ्याबद्दल आणि सचिन बद्दल काय बोलत होतास ते. काय नाही बोललो मी. काय नाही बोललास? हा, अरे हे बघ सुहास, माणूस ना दिसायला जरी कसं जरी असलं ना, त्याचं मन बघायचं असतं आणि त्याचं प्रेम बघायचं असतं की तो आपल्यावर किती प्रेम करतो. दिसणं हे मॅटर नाही करत, असणं हे मॅटर करतं. लक्षात ठेव ही गोष्ट कधी पण. हा, आणि तुला माझ्या लग्नाचा इतकाच प्रॉब्लेम आहे का? अगं तू एवढी का चिडती पण? एवढी का चिडतीयस? जर उद्याच्याला तुला जर कोणी नावं ठेवले तर तू काय करणार आहेस रे? हे बघ, मी असंच बोललो होतो, तू लय मनावर न घेऊ बरं. मनाला नको घेऊस. ऐक ना, हे बघ, सॉरी, मी नव्हतं असं बोलायला पाहिजे, खरंच चुकलं माझं. नव्हतं असं बोलायला पाहिजे. हे बघ, मी तुला आधीच सांगते, तू आहे ना माझ्या लग्नात पण येऊ नकोस आणि मला तुझं आहे ना तोंड पण नाही बघायचं. अगं